मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. मित्रो, आमच्या इंदिरानगरमध्ये याही वर्षी 135वी जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी होताना तुम्ही पाहत आहेत. या ठिकाणी तयारी इथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड आहेत, त्यांच्याबरोबर नितीनजी सावंत, त्याचनंतर खजिनदार बालाजी सावंत देखील आहेत. आमच्या भारतीय बौद्ध महासभेची कमिटी अध्यक्ष गोपाळजी शिंदे, सचिव राज हजारे, खजिनदार आमचे गुलाबजी सर्वदे, हे सुद्धा टीम या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रो, आज ही जी जयंती जी आहे ही फक्त भारत देशामध्ये जर साजरी नाही होत तर पूर्ण 135व्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी होत आहे. ही फक्त आमची जयंती नसून इथल्या सर्व मानवांची, भारतीयांची, लोकांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. मित्र, तर माझ्याबरोबर या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या जान्हवी सावंत उर्फ उज्ज्वला गायकवाड आहेत, हे देखील आपल्याला थोडक्यात माहिती देतील. जय भीम. सर्वांना मानाचा जय भीम माझ्याकडनं. आणि महिलांची खूप ह्याच्यामध्ये तयारी चालू आहे. जल्लोष तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटणार आहे. काय महिलांनी तयारी केली काय नाही. इंदिरानगरचा जल्लोष कल्याणकर. जय भीम. तर माझे मित्र दुसरे किरणजी सर्वदे आहेत, यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत मांडायचं आहे. 2026 आज जयंतीचे अध्यक्ष माननीय अनिल गायकवाड, खजिनदार बालाजी सावंत, सचिव नितीन सावंत यांचं बघितलं तर खूप जोरात तयारी चालू आहे. यांची जयंती करण्याचा खूप प्रकार चांगला आहे आणि इंदिरानगरमध्ये चांगल्या प्रकारे लाइटिंग, बंदोबस्त, झेंडे वगैरे, बॅनरबाजी हे सगळं चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तरी इंदिरानगरकरांना चांगलं म्हणजे सांगण्यात येत आहे की जयंती सहभाग होऊन चांगला उत्सव करण्यात यावा. जय भीम. कल्याण. आम्ही कल्याणकर. आणि मला ह्याच्यात एक मांडायचं आहे की सर्व पोरांनी इतकी छानपैकी तयारी केलेली आहे ना, खूप खूप त्यांचं अभिनंदन. आणि खरंच त्यांचं खूपच दिसतंय की ते किती जोरात जयंती करतायत. जय भीम. कट्टर समजत. आता फक्त काही आतुरता थोडक्यात या ठिकाणी राहिलेली आहे. मित्र, आता दोन दिवस फक्त आपल्याकडे शिल्लक आहेत आणि तुम्ही बघितलं असेल इंदिरानगरमध्ये अशी जयंतीची तयारी, ही लाइटिंग बघा, या ठिकाणी झेंडे बघा, या ठिकाणी पाठीमागचा जो बॅनर आहे किंवा डेकोरेशन आहे ते तुम्ही पाहिलं असेल की त्या टोकापासून ते आपल्या पौर्णिमा टोकापर्यंत लाइटिंग आणि झेंडे आणि तयारी जोरदार चालू आहे. आता फक्त आतुरता आहे की उद्याचा दिवस गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही देखील बघितलं जाणार आहे की आपलं 14 तारखेला सकाळचा कार्यक्रम हा भोजनाचा असणार आहे, दुपारी हा डीजे आणि मिरवणूक ही जो जल्लोषात असणार आहे. तर मी या ठिकाणी पुन्हा कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण खचून न जाता जोरदार या ठिकाणी कमबॅक करून बॅटिंग करायची आहे. कारण उरलेले काही तास आपल्याकडे राहिलेले आहेत. काही लोक काम करून थकून जातात. आता आपल्याला थकायचं नाही, आपल्याला उठायचं, जोमाने काम करायचं. पुन्हा एकदा घोषणा देऊ. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. जय भीम.